सुप्रभात सर्वांना. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे मी चॅनेल स्वतःच्या फायद्यासाठी नाही आहे, तर समाजातील अंधकार, राजकारणातील फसवाफसवी, समाजातील अंधकार, राजकारणातील फसवाफसवी आणि तांत्रिक क्षेत्रातील, उद्योगातील चाललेली फसवणूक, तांत्रिक क्षेत्रातील उद्योगाची चाललेली फसवणूक, महाराष्ट्र शासन असो, केंद्रीय मंत्रालय असो, केंद्रीय शासन असो, केंद्रीय मंत्रालय, केंद्रीय शासन असो, महाराष्ट्र मंत्रालय, विधान भवन, महाराष्ट्र शासन असो, आणि राज्यातील जिल्हा कलेक्टर कार्यालय, 36 जिल्ह्यातील त्याचे पुन्हा तहसील कार्यालय, हे सर्व कार्यालय क्षेत्रांची राजकीय वरदस्थाने, मग ते मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, गृहमंत्री असोत, की कुठल्याही प्रकारचे मंत्री का असोत, या पदाचा, या संविधानिक पदाचा अपमान करून ज्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे शिल्पकार म्हणून घटना बनवली, लोकशाही दिली, तंत्रप्रणाली दिली, 1947 स्वातंत्र्यपूर्व, 1947 स्वातंत्र्यपूर्व या माणसाने, या महामानवाने विदेशातून परिस्थिती नसताना शिक्षण घेऊन, विदेशातून परिस्थिती नसताना शिक्षण घेऊन एक दिव्य रत्न, एक दिव्य पुत्र, एक 14वं रत्न, 14वं पुत्र, हे 14वं रत्न आपल्याला 14 एप्रिल 1891 आपल्या भारत देशात जन्माला आले, मध्य प्रदेशातील माहूर गावी, आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं आलन पालन, जालन चालन, शिक्षण पद्धती सगळं झालं. एक 16व्या शतकातील छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पिताश्री शहाजी रामोजी भोसले, शहाजी रामोजी भोसले म्हणजे शिवाजीचे वडील शहाजी, यांचे वडील रामोजी भोसले, आणि ते पण सरदार वतनदाराकडे शिपाई म्हणून कामाला होते. शहाजीराजे औरंगजेबाच्या दप्तरी एक सरदार म्हणून कामाला होते. तसेच महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिताश्री भीमराव रामजी आंबेडकर यांचे पिताश्री रामजी आंबेडकर हे इंग्रजांच्या दरबारी सरदार होते. मग अशा प्रकारे या महामानवाच्या वडिलांच्या, आजोबांच्या नावामध्ये साम्य रामजी, रामजी असे असताना 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाजिजाबाई, महासाहेब जिजाबाई यांनी हिंदवी स्वराज्य घडविण्याचं स्वप्न, महासाहेब जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगलं, आणि हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकुशलतेतून पूर्ण केलं. मुघलांचा नायनाट केला, मुघलांचं वंश नष्ट करून टाकला. या अशा या छत्रपतीच्या राज्यामध्ये
ज्यांनी महाराष्ट्र 18 जाती धर्मांना घेऊन बसवला रायगडावर राज्याभिषेक करेवर, अटकेपार पताका लावल्या. पाकिस्तानात पण किल्ला आहे आपला अजून. असंख्य गड किल्ले घडविले. जे 12 गड किल्ले आहेत त्यांचे हेरिटेज म्हणून गिनीज बुक काय ते याच्यामध्ये रेकॉर्डवर 12 किल्ले घेतले. आणि हे 12 ऐतिहासिक गड किल्ल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक संकल्पना आखून महाराष्ट्रातले राजकारणी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे माजी मुख्यमंत्री होते आणि आत्ता DCM म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत, केवळ सत्तेच्या पोटी, लालसेच्या पोटी, खुर्चीच्या पोटी मला मुख्यमंत्री करा म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह जवळ नाक घासत आहेत, नाक रगडत आहेत. ही महाराष्ट्र राज्यावर काळिमा फासण्याची वेळ आहे की जो माणूस सत्तेसाठी आपला महाराष्ट्र गळाला लावतो, नमो सेंटर्स हे गडकिल्ल्यावर उभारण्यासाठी GR निघतो, नमो सेंटर हे गडकिल्ल्यावर उभारण्यासाठी GR निघतो आणि हा GR बनवण्यासाठी सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्य करतं. आज 32 स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यामध्ये जी क्रांती घडून भारत देश स्वतंत्र घडला, ज्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी ऐन तारुण्यामध्ये आपला बळी दिला, देशाच्या राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या वरती तोफगोळा डागा आणि स्वतःला फासावर लटकवून घेतलं. आठवा जालियनवाला बाग हत्याकांड. असंख्य इंग्रजांनी अन्याय अत्याचार केले. लोकांनी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जीव उड्या मारून विहिरीमध्ये जीव दिला, खच्च्या खच भरले. लोकमान्य टिळकांची क्रांती ऐका, लोकमान्य टिळकांची क्रांती 18व्या शतकातली, जो त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. त्यासाठी पुण्यातील जी काही क्रांती झाली, पुण्यातील व्हॉइसरॉय इंग्रज रॅड, पुण्यातील व्हॉइसरॉय इंग्रज रॅड याला भर रस्त्यामध्ये घोडागाडीत अंधाऱ्या कोठडीत गाठून चाफेकर बंधूंनी ठो 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 करत यमसदनी धाडलं. गोंदे आला रे अशा प्रकारे सूत्रसंचालन करून त्या इंग्रजांच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या रॅडच्या गुलामाला यमसदनी ठो ठो करून पाठवले. आणि आज आपण या छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या राज्यात महारवतनाच्या जमिनीचा लिलाव करतोय. कोणीतरी ॲम्बडा नावाची कंपनी स्थापन करतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे सुपुत्र पार्थ पवार हे जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करते आणि ते पण मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी न भरता. हे काय चाललंय राज्यामध्ये? आज गरिबांचा एन्काउंटर होतोय, आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा सत्कार होतोय, गोरगरीब चेंगराचेंगरी करून मरतात. आज शासन मंत्रालय, या मंत्रालयांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, कॅबिनेट मंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना, परिवहन मंत्र्यांना आंदन दिलं आहे का? देशातील जनता स्वतंत्र भारताचा अधिकार प्राप्त मताचा अधिकार एवढे शंड होऊन का बघतायत? उठा क्रांती घडवा. जे नेपाळमध्ये घडलं, जे पेरूमध्ये कुठल्या तरी देशात घडलं, सरकार विरुद्ध क्रांती उठवली. नेपाळमधील सगळी जनता विधान बहुमत मंत्रालयात घुसली.
काय म्हणतात त्याला, JNUR काय जे ते घडलं, पूर्ण जनतेने उठाव केला. सगळ्या मंत्री, मुख्यमंत्री जे जे काय त्यांना मार झोडून रस्त्यावर करत पळत लावले गृहमंत्र्यांना. आता अशी वेळ, नेपाळसारखी अवस्था, अशी वेळ भारत देशावर आलेली आहे, भारताच्या राज्यकर्त्यांवर आलेली आहे, देशाच्या राज्यकर्त्यांवर आलेली आहे, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांवर आली. आता यांना चपलेने बडवून हाताने खुर्चीवरून खेळून मुख्यमंत्रीपदाच्या, उपमुख्यमंत्रीपदाच्या रस्त्यावरून धिंड काढण्याची वेळ आलेली आहे. जनतेने जागृत व्हा, जनतेने जागृत व्हा. ही मायभूमी मराठी भूमी आपली आहे, ही मायभूमी मराठी भूमी आपली आहे, त्याच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. ही मायभूमी मराठी भूमी आपली आहे, त्याच्या रक्षणासाठी उभे राहायचे. रक्षण हे दलाल लोक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भांडवल करतात. त्रिभाषिक GR का काढला? त्रिभाषिक GR का काढला? कारण यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे. जो गुजरात 1960मध्ये स्वतंत्र आंदोलनाच्या, स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये असंख्य 108 हुतात्मे देऊन गुजरात वेगळं केला, महाराष्ट्र स्वतंत्र केला. आता पुन्हा हे देशाचं सरकार, हे देशाचं सरकार मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून गुजरातला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परवाच काहीतरी क्लिपमध्ये मी ऐकलं, आधीच्या सरकारमधील सांस्कृतिक आणि वनमंत्री मुनगंटीवार ऐकलं, स्वतंत्र विदर्भ अशा घोषणांचे क्लिप पाहिल्या. कशासाठी पाहिजे स्वतंत्र विदर्भ? का पाहिजे स्वतंत्र विदर्भ? एक संघ महाराष्ट्र तुम्हाला पाहत नाही का? जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माने एकत्र करून घडविला, जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माने बनवला, तो तुम्हाला रुचत नाही का? छत्रपतींचा मान सन्मान नाही का? तरी मी सांगतो, हे तात्काळ थांबलं पाहिजे. होय, हे थांबलं पाहिजे, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.